क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अंबड लिंक रोडवर अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई। 3 वाहने, 1 JCB सह 50 ते 60 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर अंबड लिंक रोडवरील रस्त्याचे काम सुरू असताना अतिक्रमणामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज दिनांक 11 एप्रिल रोजी धडक कारवाई केली। या कारवाईची सुरुवात पपया नर्सरी, दत्त मंदिर, चौफुली येथून करण्यात आली। पपया नर्सरी पासून ते एक्सलो पॉइंट पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। प्रारंभी दत्त मंदिर, चौफुली परिसरातील पानटपऱ्या, फळ विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले। या कारवाईसाठी 3 वाहने, 1 JCB आणि सुमारे 50 ते 60 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आलाय। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना आवाहन करत स्वतःहून अतिक्रमण हटवावे, अन्यथा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय। ही कारवाई नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त खत्री मॅडम व उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशान्वये सातपूर विभागीय अधिकारी कैलास आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर, कनिष्ठ अभियंता शोएब मोमीन यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख तानाजी निगड यांच्यासह भगवान सूर्यवंशी, शिरीष शिंदे, प्रमोद आव्हाडे, मेघनाथ तिडके, संजय साळुंके, निखिल तेजाडे आणि NDS पथकातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। तर काय सांगाल, सातपूर अंबड लिंक रोडवर आता कारवाई करत 8 दिवस करण्यात येतात, त्याबाबत काय सांगाल? आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने आपला पपया नर्सरी पासून तर गरवारेपर्यंतचा हा अंबड लिंक रोड हा 30 मीटरचा पूर्ण डेव्हलप करण्यात येत आहे। त्या ठिकाणी जे बी अतिक्रमण असतील तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी ते त्वरित काढून घ्यावे। रस्त्याचे काम, आपला कॉन्क्रीटचा रस्त्याचं काम आहे, आपल्याला वेळेत पूर्ण करायचं आहे। सिंहस्थासाठी कालावधी कमी राहिलेला आहे, तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं आणि आपापलं अतिक्रमण काढून घ्यावे ही विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।